नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, डीबीटी प्रक्रियेमुळे निराधारांचा आधार हिरावलेला आहे। अनेक निराधारांना या डीबीटी प्रक्रियेमुळे वेळेवर अनुदान मिळत नाही, काहींचे मिळणारे अनुदान सुद्धा बंद झालेले आहे। तर मग मित्रांनो, त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत। तसेच पेन्शन ही कधी मिळणार आहे, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे, थकीत अनुदान कधी मिळणार आहे, नवीन जी.आर. आलेला आहे त्यानुसार ही प्रक्रिया आपल्याला लवकर होणे गरजेचे होते, परंतु अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही। त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, ही बातमी आहे हातकणंगले तालुक्यातील संजय गांधी योजना अडथळ्यांमुळे निराधार समिती सदस्यांची नेमणूक रखडलेली आहे। लाभार्थ्यांवर उसनवारी करण्याची वेळ आलेली आहे। लोकप्रतिनिधीचे या ठिकाणी दुर्लक्ष झालेले आहे। ही सर्व जी काही प्रक्रिया आहे यामुळे पूर्ण राज्यामध्येच सर्व निराधार बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। तर काय बातमी आहे बघूया। मित्रांनो, हातकणंगले तालुक्यातील वृद्ध नागरिक, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या यांचा आधार असलेली तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना 5 महिन्यापासून ठप्प झाली आहे। त्यामुळे लाभार्थ्यांवर उसनवारी करण्याची वेळ आली आहे। समिती सदस्यांची नेमणूक रखडलेली आहे। बँक खाते आधारला जोडणे तसेच डीबीटी प्रक्रियेतील घोळ यामुळे जगण्याचा आधार बनलेली योजना शासन लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने निराधार झाल्याने सांगा आम्ही कसे जगायचे, असा उद्विग्न प्रश्न बहुसंख्य निराधार, विधवा, दिव्यांग, वृद्ध नागरिक यांना पडलेला आहे। 1980 पासून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेली ही योजना अंध, अपंग, निराधार, विधवा, घटस्फोटित, वृद्ध, अत्याचारित महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे। मात्र आधार देणारेच आता निराधार बनलेले आहेत। शासन बदलले की ही समिती बरखास्त होते, मग कार्यकर्त्यांची राजकीय ईर्ष्या, चढाओढ यात घोळात नेमणूक रखडते। हा प्रकार आता नेहमीचा झाला आहे। जनतेच्या वेदनेपेक्षा राजकीय पदसिद्धी महत्त्वाची बनली आहे, हेच या प्रकरणातून दिसून येत आहे। शासनाने लाभार्थींच्या बँक खात्याला आधार लिंक करून डीबीटी प्रणाली सक्तीची केल्याने अनेक लाभार्थ्यांचे अनुदान अडकलेले आहे। बहुसंख्यांना अनेक महिने मदत मिळालेली नाही। विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अनाथांचा संसारगाडा चालवणे कठीण झाले आहे। काहींना तर उदरनिर्वाहासाठी उसनवारीने जगावे लागत आहे। राजकीय फायद्यासाठी, कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी संजय गांधी समितीची निवड प्रक्रिया चढाओढीमुळे रखडलेली आहे। तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। निराधारांची आधार बनलेली योजनेत निराशा झालेली आहे। मित्रांनो, ही जी योजना आहे ती 1980 पासून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू झालेली आहे। या योजनेमध्ये अंध, अपंग, निराधार, विधवा, घटस्फोटित, वृद्ध, अत्याचारित महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना असते। परंतु मित्रांनो, या ठिकाणी या योजनेची जी कार्यवाही आहे ती वेळेवर होत नसल्यामुळे अनेक निराधारांना वंचित राहावे लागत आहे, त्यांना लाभ मिळत नाही। मग संजय गांधी योजनेचे लाभार्थी जे आहेत ते गरीब असतात, गरजू असतात। शासनाची पेन्शन कधी मिळणार याकडे त्यांची नजर असते। यात जाचक, आधार लिंक आणि डीबीटी प्रणाली यांच्यामुळे जगण्याचा आधारच त्यांचा हिरावलेला आहे। दीनदुबळ्या गरीब लाभार्थींसाठी काँग्रेसने आंदोलन करणार आहे। तर या संदर्भात भगवान जाधव, अध्यक्ष, हातकणंगले तालुका काँग्रेस यांनी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, हीच जी काही सर्व परिस्थिती आहे पूर्ण राज्यामध्ये आहे, तरी या ठिकाणी शासनाने निराधारांना जी काही पेन्शन दिल्या जाते ती पेन्शन वेळेवर देण्यात यावी आणि ज्या अटी शर्ती आहेत त्या कमी करून ज्या निराधारांचे डीबीटी प्रक्रिया राहिलेली आहे किंवा त्यांची डीबीटी प्रक्रिया होत नाही अशा सर्व निराधारांना वेळेवर अनुदान देणे गरजेचे आहे। तर त्यांच्यासाठी वेगळी सोय करून लवकरात लवकर निराधार बांधवांना ही पैसे देण्यात यावे। तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहे ते पैसे आता लवकरच या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, कारण की आता सध्या शेतकऱ्यांची डीबीटी प्रक्रिया चालू असल्यामुळे डीबीटी जे पोर्टल आहे त्याच्यावर लोड असल्यामुळे सध्या तरी अजूनपर्यंत डीबीटीद्वारे हे पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तसेच इतर निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आलेले नाही। परंतु सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होऊ शकते। सोमवारपासून म्हणजे 10 तारखेपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।